तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा होस्ट आणि तुमचा दोस्त हेरंब ब्लॉगर्स. तर तुम्ही जो मागच्या ब्लॉगला जो रिस्पॉन्स आला, जो रिप्लाय आला, जे तुम्ही लाईक केलं आणि थोडेफार काही कमेंट्स आलेले आहेत, तर तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्ही माझ्या व्हिडिओज बघतात आहे, मला खूप आनंद वाटतो आहे या गोष्टींचा. तर मी आज मराठीतून ब्लॉग करतो आहे. तर मराठीतून ब्लॉग करायचं रिझन असं आहे का आज आहे खंडेरावची यात्रा. वरती खंडेरावचं मंदिर आहे. तर तिथले मंदिर कसं सजवलेलं आहे, कसं नाही, कसं आजचा परिसर कसा आहे, कसं नाही, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि संध्याकाळी यात्रा आहे, तर संध्याकाळी ती यात्रा कशी आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण थोड्या वेळातच गंगेवरती भेटूया, ठीक आहे. आणि गंगेवरती जायचा रस्ता हा इकडे, माझं घर मागच्या साईडला आहे, हा इकडे. आणि आवाज वगैरे येत असेल तर जरा इग्नोर करा, कारण की माझा माईकचा प्रॉब्लेम झाला. तर मी तुम्हाला पहिले बोललो होतो तर तो माईकचा थोडा इश्यू होता, तर मी दुसरा माईक मागवलेला आहे. तर मग आता तो जेव्हा माईक येईल मग त्याच्यानंतर आपण तो पण बघू तो कसा आहे काय नाही. म्हणजे आता यावेळेस थोडं रिसर्च वगैरे करून माईक वगैरे मागवतो, ठीक आहे. ही आहे आमच्या नाशिकची सकाळ. तो रथ आहे, ते खंडेराव महाराजांचा रथ आहे. इकडे खंडेराव मंदिर आहे. आत्ता एवढी काही गर्दी नाही आहे, आत्ता गर्दी नाही. तर आता पटकन दर्शन करून घेतो. गर्दी वाटते भरपूर मोठी लाईन. तर हा गंगाचा परिसर आहे असा. मी आज संध्याकाळी इकडे मोठी यात्रा असते आणि माझ्या घरापासून 2 मिनटं अंतरावर. जरा दर्शन वगैरे करून घेतो. दर्शन कोटे को जय मल्हार जय हो. आता दर्शन झालेलं आहे. तर सकाळी लवकर उठलो, लवकर आलो, म्हणून माझं दर्शन एक चांगलं आणि पद्धतीने झालं. आता गर्दी खूप राहिल्यानंतर ना इकडे दर्शन होणं खूप अवघड असतं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे गंगेवरती यायचं, जत्रा असते, खूप लांबून लोक येतात, देव घेऊन येतात. व ते देव आणल्यानंतर मध्ये इथे नैवेद्य दाखवतात, सर्व गोष्टी अशा त्या मंदिराच्या बाहेर दाखवतात. आणि त्या गर्दीमुळे ना दर्शन पटकन होत नाही. तर दर्शन खूप छान झालं, नीट व्यवस्थित झालं, ठीक आहे. वातावरण आहे ते किती छान आहे आणि थोडं धुकं वगैरे पण आहे. आणि सूर्यदेव पण आमचे आलेले आहे. खंडेराव मंदिर आहे समोर, तिथे रथ आहे. त्याच्या पुढे गेलं का रामसेतू ब्रिज आहे, त्याच्या आणखी थोडंसं पुढे रामकुंड आहे, ठीक आहे. त्या कार्यक्रम आपण बघूया कसा आहे काय काय नाही, ठीक आहे. आता मी घरी चाललो आहे. आता घरी मी आता घरून मला थोडं काम आहे, काम वगैरे करून आता आपण डायरेक्ट संध्याकाळी करू, ठीक आहे. गोष्ट सांगायची राहिली, गावामध्ये राहायचा फायदा हाच असतो, कारण गावामध्ये सगळ्या गोष्टी जवळ आहेत मला. कारण मी डायरेक्ट ब्लॉग हा गंगेवरून करतो आहे, कारण की मी आत्ता जस्ट ऑफिसवरून आलो आहे आणि मला दुपार थोडं हॉस्पिटलचं काम होतं. तर हॉस्पिटलचं काम करून मी ऑफिसवरती गेलो होतो. तर मी आता गंगेवरती आलेलो आहे. मी तुम्हाला बोललो होतो की संध्याकाळी आपण जत्रेमध्ये जाणार आहे. तर जत्रेमध्ये आता मी इकडे आलेलो आहे, म्हणजे जत्रेमध्ये माझ्या घराच्या इथे वरती आहे. तर त्या पॉईंटपासून ती तेवढी पूर्ण लाईन आहे अशी त्या मंदिरापर्यंत. हे तिकडे मंदिर आहे खंडेरावाचं आणि ही एवढी पूर्ण अशी लाईन आहे. इकडे हे दुकान जे आहे खेळण्याचं दुकान, टेडी बिअर्स किंवा काय तुम्हाला घ्यायचं असेल ते. मग तिकडे छोटेसे झोके वगैरे जे लहान बाळासाठी. त्याच्यानंतरून तिकडे मंदिर आहे, इकडे सगळे चायनीजच्या गाड्या आहेत. त्याच्यानंतर तिथे स्ट्रीट फूड्स वगैरे सगळ्या गोष्टी अशा इथे गंगेवरती आहेत. आणि इकडे बघितलं तर इकडे राम उत्सव केला जातो खंडेराव जयंतीमध्ये. आणि आजचा दिवस खरं खूप छान होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.